माझं नाव अमोल चंदने. मी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा, इथं पुण्यामध्ये राहतो. मी दिल्लीला जाऊ शकत नाही, परंतु ज्यावेळेस या विद्यार्थ्यांसाठी अभिजित दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टीसाठी आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एक हाक दिली, त्याच्यासाठी मी आलो या प्रोटेस्टमध्ये. आणि आमची मागणी अशी आहे की जो शिक्षण मंत्री जो स्वतःची कर्तव्य विसरलेला आहे, ज्याला त्या कर्तव्यांची जाणीव नाहीये, त्यांनी जबाबदारी स्वीकारली नाही या गोष्टींची, तर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून हा प्रेसिडेंट सेट होईल की उद्या कोणताही मंत्री वागताना त्याच्यावाल्या अवकातीमध्ये वागल, असं मला म्हणायचंय. तर त्याने हा राजीनामा त्याच्यामुळे दिला पाहिजे, कारण यांना सवय राहिलेली नाही, शिस्त राहिलेली नाहीये. कोणताही मंत्री काहीही करतोय, काहीही बोलतोय, त्यांच्यावरती कुठलीही बंधनं राहिली नाही. आणि अशा टायमाला जे भवितव्य युवा जे आपल्या देशाचं भवितव्य आहे यांना घडवायचंय, त्या टायमाला जर तो शिक्षण मंत्रीच नीट नसेल, आपल्या देशाची पायाभरणीच नीट होणार नसेल, तर मग ह्या अशा शिक्षण मंत्र्याचं आपण करायचं काय? तर त्याच्यामुळे ह्या अशा अडाणचोट शिक्षण मंत्र्याला आपण खाली खेचलं पाहिजे. आपल्या देशाला चायना, अमेरिका या देशांसंग जर बरोबरी करायची असेल तर इथं हे अशी योग्य लोकांमध्ये निवडावं लागेल. आणि आपली जी शिक्षण पद्धती आहे तिच्यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञान आधारित शिक्षण आणावं लागेल. तर जुन्या गोष्टींना चिटकून तर राहाच, तुम्हाला ज्यांना राहायचं त्यांना, परंतु मुलांच्या भवितव्यासोबत खेळू नका. त्यांना हवेमध्ये भरारी मांडण्यासाठी जगू द्या, कारण तुम्ही राज्यकर्ते आज आहे उद्या नाही. हा देश कायम आहे, आणि हा जर देश कायम भरारी मारायची असेल या देशाला, तर या युवांचं भवितव्य सुरक्षित झालं पाहिजे आणि ते सुरक्षित लोकांच्या हातात पाहिजे, ज्यांना जाणीव झाली पाहिजे. एका शेतकऱ्याचं पीक मरतं ना, तर त्याला असं वाटतं त्याच्यावाल्या घरातलं कोणीतरी मरून गेलंय. एका विद्यार्थ्याची ज्यावेळेस याची परीक्षा रद्द होते, पेपर लीक होतो, तर त्याला पण ते कोणीतरी त्याच्या याच्यातून मरून गेल्याची जाणीव होती. त्याच्यामुळे काही विद्यार्थी स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. जास्त मी काही बोलणार नाही. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.